मटन रान कसलं क्वालिटी होतं. ए भाऊ आपल्याला जेवण लय आवडले बरं का तिथले. बटर नान पण क्वालिटी बरं का. मी 13 रोट्या खाल्ल्या 13. चिकन भारी होतं जेवण राव. 3 भाकरी खाल्ल्यात मी पण. मसा निवांत. जेवण लय झाले बरं का. थोडं बसू. भाऊ तो आहे ना आपल्यावर लय खर्च करतो. तुझ्यासाठी आहे ना आपली जान पण कुर्बान आहे. बास का परश्या, तुम्ही सगळे भाऊ येत राव आपले. तुमच्यावर खर्च नाही करणार तर कुणावर खर्च करणार राव. नाही भाऊ, तू अर्ध्या रात्री फोन कर मला, तुझ्यासाठी 24 तास हजर राहणार. अरे बास का किरण, भाऊ यार तू आपला. हे भाऊ काय पण होते, आम्ही कायम तुझ्यासोबत राहणार. हे बघ भाऊ, वॉलपेपर पण तुझा ठेवलाय. भाऊ आम्ही सगळे लय कट्टर आहे. पोरांनो तुम्ही लय जीव लावता राव मला. तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच कायम राहू द्या बरं का. अरे कोण आहे ती? काहीतरी मॅटर दिसतोय भैया. ए यार जाणकं घेऊन आले ती. कुणाला तर मारणार आहे ती वाटतंय. आईला इतर मलाच मारायला आलेत राव. परश्या, अरे परश्या, ए किरण, ए पळे भाया. हे गेले की ह्याचे सगळे मित्र पण. ए कुणी हात लावायचा नाही अजिबात. साईडला दुपार मार खाशीन तुझ्या तर आईला. तू म्हणणं सोड. हे काढ रे तोंडाचं. यार भाऊ हे काय, हे सगळे आपलीच पोर आहेत. अरे गबू, सगळे आपलीच पोरं आहेत. काय ना जरा परीक्षा घेत होतो रे पोरांची. कोण आपले आणि कोण परक आहे जरा चेक करायचं होतं. पण सगळी फेल झाली भावा. पण तू एकटाच पास झाला बघ. असं आहे माहिती आहे का मित्रा, आजकालची दुनिया आहे ना लय स्वार्थी झाली आहे. प्रत्येकजण आपलं आपलं बघतो. आता आपण किती 7-8 जण होतो ना, आणि फक्त 3च आली होती. आता तसं जर ही सगळी थांबली असती ना, आपण या सगळ्यांना सहज मारू शकत होतो. पण त्यांनी काय केलं, सगळे पळून गेले. आपल्या चांगल्या वेळेत तर हजारो मित्र मागं उभा असतात. खायला प्यायला मौज मजा करायला, पार्ट्या करायला पाहिजे तेवढं मित्र येतात. पण जेव्हा आपल्याला खरी गरज असते ना, जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते ना, तेव्हा त्यांनी आपल्यासोबत उभं राहिलं पाहिजे. असे मित्र आपल्याला ओळखता आले पाहिजे की खरं आपले मित्र कोणते आणि परके मित्र कोणते. नाहीतर मग हेच मित्र एक दिवस आपला घात केल्याशिवाय राहत नाहीत. त्यामुळे ना मी आज म्हटलं जरा यांना चेक करावं. मित्रा, आजच्या या कलियुगात आहे ना तुझ्यासारखा मित्र मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्ही पण टॅग करा तुमच्या त्या मित्राला जो तुमच्या वाईट काळात तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहतो.